पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट करेल पेंदर संघ। दोन्ही टीमला आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा देतो। सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता, फलंदाज समाधान भोईर आणि विश्वास पाटील ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल तेजस मुकादम, हा मुख्य ट्रम्प कार्ड नक्कीच श्रीमलंग वाबंजे टीमचा गोलंदाज। समोर एक ताकद फलंदाज समाधान भोईर आणि फलंदाज तुम्ही पाहता नॉन स्ट्राईक एंडवरती विश्वास पाटील ही जोडी। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिलाच बॉल, गोलंदाज तयार तेजस मुकादम। पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये। थोडा वेळ असं वाटलं तरी कदाचित धोके राहील समाधानसाठी, मात्र तिथे प्रयत्न भरपूर चांगले झाले, मात्र कॅच अंतिम क्षणाला ड्रॉप झाली आणि जीवनदान फलंदाज समाधान भोईरला। पहिल्या बॉलवरती सिंगल आली, एक धावेनं वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज समाधान भोईरनं। स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये फलंदाज पाहायला मिळेल विश्वास पाटील उर्फ बाबू। ज्या फलंदाजांना पहिल्या मॅच मध्ये अगदी चांगलं खेळ केलं, आता त्याच खेळीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावी लागेल। जर एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल पेंदर टीमला, तर विश्वास पाटीलला अगदी चांगलं खेळ करावं लागेल। सेकंड बॉल, गोलंदाज या पुन्हा एकदा तेजस मुकादम, समोर विश्वास पाटील। तिका बाउन्स करण्याचा प्रयत्न, लाईन कराव्या, पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त धावी जोडली जाते। अतिरिक्त धावेनं संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। पिवनचं पहिलं षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित्य देखील तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागतात, आणि तोच प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजस मुकादम करतो। समोर विश्वास, लावडा अपील, इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर, हे सर्व काही पाहिल्यानंतर पंचांचा इशारा आलाय की या बॉलवरती लेग पाईस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल। एक धावेनं संघ जाऊन पोहोचला, टोटल 3 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना तेजस मुकादम हा गोलंदाज तुम्ही पाहता। ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असता, त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात, आणि स्वतःला सिद्ध करता पहिल्या षटकामध्ये अगदी मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, मात्र समाधान थांबेल का हा देखील मोठा प्रश्न। स्ट्रीट डाईव्ह केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, उत्साहातील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती सिंगल धावेला प्राधान्य। एकेरी दुहेरी धावेने सध्या प्रवास मॅच मध्ये करतोय स्वर्गीय जीवा 11 गावदेवी। पेंदर संघाला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 4 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण तेजस मुकादमला पाहतोय। पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या या मॅच मध्ये तेजस मुकादम देतोय। पूर्णपणे शांत राहिला, मात्र समोर एक ताकद फलंदाज विश्वास पाटील। प्रहार केलाय, थांबणार नाही, एक चांगला टार्गेट सेट करायचं, आणि त्याच ईर्ष्यानं आक्रमण केलं विश्वास पाटील उर्फ बाबूनं, आणि ठोकला पहिलं षटकार। टँक इज आक्रमण केलं फलंदाज विश्वास पाटीलला। 6 धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला। टोटल फलकावरती धावा पहिल्याना तर संघ 10 या आकड्यावरती। पुढचा बॉल, गोलंदाज तेजस मुकादम। 4 चेंडूंच्या अखेरीस 10 धावा खर्च केला। अजूनही पॉवर सर्कल मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंट चेंज करण्याचा प्रयत्न करतो। विकेटसाठी झालं सध्या मैदानाच्या आतमध्ये रस्त गोलंदाज तेजस मुकादम। पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज विश्वास पाटील। ओरपीचा बॉल होता, लाऊड अपील, LPW चा शिकार। हा पहिला धक्का, पीक धक्का पाठी करत असताना स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला विश्वास पाटील उर्फ बाबू मैदानातून बाहेर।
पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. हा पहिला धक्का पेंदर टीमला. विश्वास पाटील आऊट झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज पाहायला मिळेल. सुजित पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुजित पाटील आणि समाधान भोईर ही जोडी सध्या तुम्ही खेळपट्टीवरती पाहताना तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या तेजस मुकादमची या मॅच मध्ये पाहायला मिळतं. 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट सध्या आपल्या अकाउंट मध्ये ऍड केली गोलंदाज तेजस मुकादमनं. शेवटचा अंतिम बॉल समोर सुजित पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. मागील मॅच मध्ये सुजितनं देखील चांगली फलंदाजी केली होती. आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ करेल. शेवटचा बॉल हा ट्रॅकर होता. लाईन पाहावी लागेल. यस ऑप्शनच्या भरपूर बॉल बाहेर होता. पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जाते आणि संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करण्यासाठी पेंदर संघ सध्या सज्ज. मात्र 4 षटक 24 बॉलमध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर प्रत्येक गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. कारण की समोर तेवढ्याच ताकदीचा वावंजे संघ. हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्रक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत संधी साधली. शेवटच्या अंतिम बॉलवरती आली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर एक बाद टोटल 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 12 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी आपण तेजस मुकादमची पाहिली. त्याच्यानंतर मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करेन हितेश शेठ नेरुलकर यांना सोमनाथ शेठ नेरुलकर या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. पेंदर गावचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठांना प्रतिष्ठित नागरिक आला असाल तर या व्यासपीठावरती तुमच्या गावाची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. अक्षय खैरे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समर इन ऍक्शन मध्ये फलंदाज सुजित पाटील. पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल होता मात्र लाईन खराब होती. पंचांचा इशारा की वाईट बॉल गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन आयोजकांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धाव टोटल 13 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय. सेकंड षटक मार्गस्थ असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धावा सध्या खर्च करतोय अक्षय खैरे. चांगली लाईन पकडावी लागेल आणि योग्यरित्या गोलंदाजी या मॅच मध्ये वावंजे टीम साठी अक्षय खैरेला करावी लागेल. सलग 2 बॉल 2 अतिरिक्त धावा. संघाची धावसंख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल समोर इनॅक्शन मध्ये पुन्हा एकदा फलंदाज सुजित पाटील. प्रहार केलाय. ताकद इलिव्हेशन पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पकडला झेल संपलाय. सुजित पाटीलचा केला दुसरा धक्का स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला. जी भैर व्यासपीठावरती त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेरुलकर कल्पेश नेरुलकर श्री कल्पेश नेरुलकर स्वागत आहे त्यांचं.
तर दुसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. तर नवीन खेळाडू इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज क्रिश कोपरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थोडासा दबाव टाकले सध्या गोलंदाजी करत असताना वावंजे टीमला धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतं. तो मात्र पेंदर टीमला पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. त्याच्यानंतर दुसरा षटक फेकत असताना गोलंदाज अक्षय खैरे हा दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती. स्लोवर बॉल चेंज द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केला, फसवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय गोलंदाज अक्षय खैरे. हा सरळ चेंडू निघून चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिले 2 बॉल पाहिल्या तर अतिरिक्त धावा वाईट 2 फेकल्या आणि त्याच्यानंतर अगदी चांगली लेंथ लाईनवरती गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती भेदक मारा अशी गोलंदाजी पाहायला मिळतं अक्षय खैरेची. समोर फलंदाज पाहिलं क्रिश कोपरकर प्रहार केलाय, फटका हा देखील पसला. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल, सलग बॅक टू बॅक विकेट मैदानातून बाहेर जातात. थोडासा दबाव पूर्णपणे आता बॅटिंग करत असताना पेंदर संघावरती, जिथे तिसरी विकेट मैदानातून बाहेर. कमालीची गोलंदाजी सध्या अक्षय खैरेची पाहायला मिळतं. धावसंख्या पहिली धाव पुस्तकावरती संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. आता पूर्णपणे टीमची जी जबाबदारी आहे ना ती फलंदाज समाधान भोईरवरती असेल. शेवटपर्यंत चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये समाधान भोईरला करावा लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नितीन भोईर हा फलंदाज दाखल झालाय. 3 विकेट गेल्या, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली तर तेजेश मुकादमला चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर वावंजे टीमने विश्वास ठेवला अक्षय खैरेवर. त्यांना तो देखील अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल समोर नितीन आहे, अगदी वेगवान बॉल होता. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. क्षेत्ररक्षक पोहोचते, उचलते, फेकतील तोपर्यंत पाहिलं तर अवघ्या सिंगल धावेला प्राधान्य. 1 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पहिल्या तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. एखाद्या फलंदाजाला विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. टीमची जबाबदारी ना ती आता फलंदाज समाधान भोईरला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. थोडासा अडचणी खाली आलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर होता, दिशा दिली, फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय आणि फलंदाज समाधानच्या बॅटमधून हा पहिला चौकार. करायला 4च्या मदतीनं संघ 19 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. अक्षय खैरे चांगली गोलंदाजी केली. आता समोर समाधान लाईन कराब्या. टोटली या षटकाचा विचार केला तर तिसरा बॉल वाईट फेकला. अवंत धावेचं भरणं संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर समाधान. पुन्हा एकदा आक्रमण करावं लागेल समाधान भोईरला. आणि आता ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक हा शॉट मध्ये उचलतील, फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती एकदा बली. 2 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 21 या आकड्यावरती.
अगदी चांगलं संगीत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत तुम्ही ऐकला. त्यानंतर देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करतो. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळाली आणि संघ 21-21 या आकड्यावरती आता धावगतीला वेग द्यावा लागेल. अभिनय तो कभी नाही. पाहिलेलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मेहनत नक्कीच करावी लागेल. मॅचमध्ये पेंदर टीमला आता पूर्णपणे प्रत्येक बॉलवरती आक्रमण हे होणं गरजेचं. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. फिंगर रोल केल्या गोलंदाज संकेत रानाडेनं आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. थोडासा शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धाब्यांसाठी शिरकाव, धाब्यांसाठी संघर्ष हे मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पेंदर टीमला पाहतोय. समाधान भोईर अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा या धरून बसल्या सध्या पेंदर संघ. पुढचा बॉल प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक दे धक्का. हा 4था विकेट मैदानातून बाहेर. समाधान भोईर. चार प्रमुख फलंदाज आऊट झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशरनं दबाव हा टाकलाय वावनच्या टीमनं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. चांगली गोलंदाजी. चला प्रज्योतसाठी मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तर आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक आणि आमचे आधारस्तंभ लखनशेठ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार 5,000 प्रज्योतसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी कॅश प्राइज पाहता. कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राइज. प्रहार केलाय, फटका चांगला. उंची तर भरपूर आहे, मात्र लांबी पाहावी लागेल. लांबी कमी आहे, त्याच्या कारणाचा अजून एक धक्का लागलाय. 5वा विकेट. अर्धी टीम मैदानातून बाहेर झाली आहे. गोलंदाज संकेत रानाडे. अगदी चांगली गोलंदाजी. मागील 3 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये 2 विकेट, एक सुद्धा धाव खर्च केली नाही. इतकी कमालीची आणि अगदी ताकदवर गोलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आर्यन पाटील हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी. यष्टिरक्षक पम्बलिंग झाला, बॅकअप देखील चुकला आणि त्याच्या कारणासह इथे मात्र अंपायर्स बॅटकट आहे की बाईज आहे, बॅटकट आहे. यस, बॅटकटनं सिंगल धाव. टोटल डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचल्या. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पूर्णपणे शांत क्रिकेट, कारण की पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला. इतकी कमालीची गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये वावनच्या टीमची राहिली आहे. पहिला षटक आपण पाहिलं तेजस मुकादम, त्याच्यानंतर अक्षय खैरे, आता संकेत रानाडे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर नितीन आहे. नितीनकडे क्षमता, प्रोटेक्शन आहे. आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावं लागेल. जिथे संघ अडचणी खाली आला, दबाव निर्माण केला वावनच्या टीमने, आता दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमसाठी करावा लागेल. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. प्रत्येक बॉल वेगळ्या रीतीनं डिलिव्हर करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये संकेत. आणि अजून एक डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अवघ्या सिंगल धाव खर्च केल्या. 2 विकेट या ओव्हरमध्ये पाहिला. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर नितीन.
हो, इथे मात्र वाईट बॉल 1+1 टोटल 2 धाबा. संघ 2 पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिलं तर 24 धाब्यावरती सध्या पेंदर संघ. शेवटचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर आर्यन पाटील हा फलंदाज. शेवटचा बॉल आहे. बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेनं क्षेत्रक्षण तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. अक्षय पाटीलच्या माध्यमातून अंतिम बॉलवरती सिंगल अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर याच दरम्यान आमचे रुपेशजी पाटील यांचं आगमन व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. समाप्त झाला. फलकावरती धाबा पहिला संघ 25 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान या षटकामध्ये 15+ धाबा हव्यात एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी. पेंदर टीमला प्रयत्न करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये आर्यन आणि त्याला साथ देत असताना नितीन भोईर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिल्या बॉलवरती अगदी चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये पेंदर संघ करतोय. 2 धाब्याने संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 27 या आकड्यावरती. टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेटचा हा फटका डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य देत असताना संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर नितीन भोईर. नितीनला आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 2 तरी मोठे फटके मारावेच लागतील आणि तो प्रयत्न सध्या नितीनला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार. प्रयत्न केला. फटका चांगला. संकट मोचक म्हणून टीमसाठी मी उभा राहीन याचा प्रात्यक्षिक देत असताना नितीन भोईरने टोकला हा षटकार. षटकार आला. फलंदाज नितीनच्या बॅटमधून 6 धाब्याने संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पहिला 34. 34 या आकड्यावरती जीवा 11. पेंदर संघ पुन्हा प्रहार केलाय. आता फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे पकडला जेल संपला. नितीन भोईरचा केला 6वा धक्का. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला. मैदानाच्या आतमध्ये यश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये आता किती धाबा येतील हा देखील मोठा प्रश्न आहे. वेगवान बॉल पॅटची एच घेत असताना अगदी लॉंग लेग थर्ड मॅनच्या मधोमध चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार.
सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेशदादा नेरुरकर यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रुक्माई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ या सर्व आयोजक कमिटीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला समालोचन करण्यास संधी दिली. मी इथे रजा घेतो. आता सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे साई राजे सर. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आज दिवसभर त्यांचा आवाज आपण ऐकलात, त्यांचं करूया आपण शुभ सन्मान. लखन दादा या आपण आमचे समालोचक मित्र मंगेशजी पाटील मॅन फ्रॉम शिरवली यांचा आवाज आपण आज दिवसभर ऐकलात, त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण करूया मंगेश पाटील एक जबरदस्त आवाज, त्यांचा करूया शुभ सन्मान. दादा पाटील यांना विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे निवृत्तीदादा पाटील या ठिकाणी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते दिबा पाटील साहेब आणि धर्मवीर कर्मवीर आनंदीके साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेशदादा नेरुरकर यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रुक्माई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा 41 धावा काढल्यात स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंदर टीम न, आणि ते मात्र 42 धावांचं आव्हान गोलंदाजी मार्कवरती. या स्पर्धेचे अनबाउंड शॉट आमचे प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल, 2 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन कॉर्नर रिझर्व मध्ये सिलिमिडॉन शॉर्ट फाईन लेग. पहिलाच बॉल प्रथमचा. संकेत रानडे ॲडव्होकेट आहेत पेशानं, एका जबरदस्त न्यायमूर्तीची भूमिका सातत्याने आपण पहिल्या मॅच मध्ये त्यांची फलंदाजी पाहिली. 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकणारा हा एकमेव फलंदाज या स्पर्धेमधल्या. चांगला चेंडू प्रथमेश सातत्याने P1 मध्ये गोलंदाजी खूप उत्कृष्ट पद्धतीने तो करत असतो, परंतु समोर तेवढा ताकदवान खेळाडू आहे. फोलर लाईनचा चेंडू सिलिमिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण.
एकच धाव नाही आहे, कारण एक धाव झाली असती परंतु नाही आहे. एक समन्वय साधला दोघांमध्ये, चांगला कॉल झाला की मध्ये फिल्डर आहेत. 2 चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाज प्रथमेश कौतुक करेन. सध्या तरी P1 मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रथमेश. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज तयार. प्रथमेश हो, फटका फसलाय सिलिमिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. बिग विकेट झेल घेतली तर हो, व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार खेळाडू होता हर्ष भोईरनं टिपला झेल. संपलाय संकेतचा खेळ. व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार, रील्स बनवू आम्ही. छोटेने पकडलाय झेल. काय झेल पकडलाय, जबरदस्त. असं वाटलं होतं का झेल ड्रॉप होणार, परंतु एका हाताने त्याने झेल टिपला. लक फॅक्टर सध्या तरी मी बनेन ना, गावदेव पेंदर टीमचा मजबूत आहेत. जबरदस्त जबरदस्त कॅच. नवीन फलंदाज येतात तेजेश. चांगली गोलंदाज. 3 चेंडू डॉट, 1 फलंदाज बाद. रुपेश शेठ नेरुलकर यांच्या माध्यमातून जर प्रथम ना मेडनवर टाकली तर 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे, जमा केलं इथे कॉम्बॉक्स मध्ये. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू तेजससाठी. हो हो, वेगवान वेगवान, तेज तरार, क्या बात आहे. 4 चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी. भेदकता किती चांगली आहे. आपल्या उंचीचा तो फायदा घेत असताना इन द एंड करणं, आपल्याच मैदानावरती, आपल्याच ग्राउंडवरती, आपल्याच गावासाठी, आपल्याच सन्मानासाठी, आपल्याच गावाची जर्सी कांद्यावर घालून तो इथे गोलंदाजी करतोय. अप्रतिम, लाजवाब, पारदर्शक गोलंदाजी. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज आपण प्रथमला पाहतोय. 4 चेंडू तर डॉट गेल्यात. हो, चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला सुजित आहेत, तिथे मिळतील फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने श्री गणेश ओपन होते, ते मात्र श्री मलंगड 11 वाऊंचे टीम. आमचे अरुणजी चोरमेकर देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे भानुदास देखील मॅचचा आनंद घेत असतील. भानुदास चोरमेकर असतील, आमचे नासिर शेख, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकदा वाली धाव पुस्तकावरती अक्षय हो कट करतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नितीननं आजचा दिवस गाजवला मी म्हणेन. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त या षटकामध्ये धावा आल्या 2 महत्वपूर्ण, 1 विकेट बाद. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी. देखील बनवायचे आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 40. मॅच बॅलन्स आहे. मॅच होणार, मॅच रंगणार, मॅच रफ अँड टफ, पैसा वसूल मॅच. अक्षय आहेत स्ट्राईक इन वरती, नॉन स्ट्राईक इनला तेजस. या दोन्ही खेळाडूंवरती भरोसा आहे. तुरक हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर खुद समिंदर भी आएगा. थक कर ना बैठिए मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल मिलेगी और मॅच जीतने का मजा भी आएगा. 18 चेंडू 40 धावांची गरज. क्रिकेटचा तरार, पैसा उचल मॅच. गोलंदाजी मार्क वरती. या संघाचा संघनायक गोलंदाज समाधान भोईर. फुलर लाईनचा चेंडू, चांगला पटका, गॅप शॉट सिलेक्शन.
डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर दमदार शानदार रुबाबदार षटकार. काय जबरदस्त तडाखा अक्षयच्या बॅट्स मधून. नाही दिलीप कुमार, नाही किसी हीरो के बच्चे, हम ये सीधे साधे अक्षय अक्षय. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत. आर्यनने टिपलाय झेल. संपलाय अक्षयचा खेळ. स्ट्रीट पॉटेट चोख प्रत्युत्तर दिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर लगेच विकेट टेकन गोलंदाजी. ईट का जवाब पत्थर से, सेंट का जवाब पत्थर से और चटणी का जवाब रायते से इथे दिला जातोय. समाधानच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर लगेच विकेट टेकन गोलंदाजी. नवीन फलंदाज किरण चोरमेकर चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील खूप भरपूर चांगले खेळतात. परंतु पाहूया समोर आहे गोलंदाज व्हेरिएशन युक्त गोलंदाज समाधान. स्ट्राईक वरती आपण विराट कोहलीचा फॅन आहेत किरण चोरमेकर. पाहूया. ओ अगोदर झोपला मग ठोकाचा होता डायरेक्ट हिट. ओ हो ओ माय गॉड इथे डायरेक्ट हिट. निशाणा चुकतोय. डेंजर एंडला. समाधानला माहिती आहे किरण मोठा विकेट आहे परंतु चांगली धाव घेतली आहे. एक धावच्या बरोबरीने संघ पुढे टिपला 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावपुस्तकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 42 धावा बनवायच्या. संघर्ष दोन्ही संघ इथे करत असताना जो झिजेल तो चमकेल. चमकण्यासाठी तुम्हाला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आणि ती कामगिरी करत असताना दोन्ही खेळाडू तेजसकडनं देखील भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत पाठीराख्यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने अगदी स्क्रीनच्या लगत झेल टिपलाय. जबरदस्त प्रथमेशने टिपलाय झेल. जोरदार टाळ्या प्रथमेश साठी. जबरदस्त कॅच इन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. मॅच मध्ये इन होत आहे यावेळी स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंध टीम. जबरदस्त गोलंदाजी देखील भरपूर चांगली केली. त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण A1 क्वालिटी. कुणाल 9 धावा धाव पुस्तकावरती. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण कुणाल नवीन फलंदाज कुणाल आपण या ठिकाणी पाहतोय. आपल्याच होम ग्राउंड वरती ते चांगला खेळ करत असताना गावदेव पेंधर. डिफेक्स टाकवर वाईड लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. 9 धावा धाव पुस्तकावरती. यस गोलंदाज तयार. समाधान यांच्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा कॅचेस. व्हॉट अ कॅच. जबरदस्त एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षक नितीन भोईर साठी. समाधान या गोलंदाजीचा विचार केला. समाधान 3 विकेट
तीन फलंदाज बाद केलेत समाधान. गोलंदाजी मागवरती षटकातील शेवटचा चेंडू ड्राईव्ह करतात. पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक अडवणूक करतायत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आज इम्प्रेस केला मी म्हणेन ना. संपूर्ण टीम साठी एकदा जोरदार टाळे वाजवा मित्रांनो. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी. धाव पुस्तकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा आहेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42चा पिछा करत असताना 31 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 31. स्विच हिट. इथे मात्र विनाशकालीन विपरीत बुद्धी. मॅच मध्ये शिरकाव करते क्रिश कोपरकरची गोलंदाजी. 11 चेंडू आता 31. मॅच बनत चालली आहे. कमालीची गोलंदाजी. इम्प्रेस केलाय. मी म्हटलंय गावदेवी पेंदर संघ ऑस्ट्रेलियन संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नसतात आणि ते इथे झिजतात, चमकतात. गोलंदाज क्रिश. दांडी गोल. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या वेळेस मात्र किरण चोरमेकरला परतावं लागेल. चला 10 मध्ये 31 बनवायच्या आहेत. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय अक्षय खैरे. 2 अक्षय आहेत या संघामध्ये. चला 10 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटनं डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. चेंडू चाललाय सरळ शॉर्ट मिड विकेटला. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपला. धाव पुस्तकावरती एकूण धावा 12. 30 धावा बनवायच्या 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू 30. गोलंदाज तयार. हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त. डायरेक्ट हिट करायला हवी होती कारण बॅकअप मध्ये फिल्डर होते. सिंगल न बाद बनने वाले हे नाही. 8 चेंडू आता 29 बनवायचे आहेत. मॅचला गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम वावंजी टीमची आपण पाहिले तर 5 फलंदाज बाद झालेत. अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. तेच थरार. जबरदस्त गोलंदाजी. मॅच मध्ये मॅच होती. 4 षटकामध्ये 42 बनवायच्या होत्या परंतु काय गोलंदाजी. प्रथमेश, त्यानंतर समाधान, त्यानंतर केलेली गोलंदाजी. क्रिसची ही गोलंदाजी पाहिली. आता 7 चेंडू आता 29. मॅच भरपूर कठीण बनत चालली आहे. वावंजी टीम. हाफ ट्रॅकर फटका बसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती परंतु टिपला झेल त्या ठिकाणी. यशनी इथे टिपला झेल. संपलाय फलंदाजा खेळ.
हे दोन काले कावले आले तिथे उडत उडत. सुपर डान्सर. चला मुख्य मंचकावरती आपण आदरणीय सन्मान्य निवृत्तीदादा पाटील दादांचा आपण सन्मान करतो. या आपण रुपेशजी नेरुळकर दादांचा सन्मान. चला रुपेशजी पाटील यांना मी विनंती करीन की आपण निवृत्तीदादा पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे मुख्य मंचकावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व. 6 मध्ये 29 बनवायच्यात. अनिलदादा पाटील आपण देखील आपला देखील सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अनिलदादा पाटील मॅच ऑन आहे 6 चेंडू 29. चांगली फलंदाजी ते करावी लागेल. 6 चेंडू 29 गोलंदाज तयार. सुजित हो चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार 4 रन. मी म्हणेन पहिल्या षटकामध्येच करायचं पेंदर संघ इन झाला. मी म्हणेन काय जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशची राहिली. अनिल दादा यांचा पण सन्मान आपण घेतोय व्यासपीठावरती. अनिल दादा या. षटकार. चार चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच मध्ये शिरकाव करत असताना फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. ओमकार की जय जयकार. 4 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. मात्र या ठिकाणी सुजित वरती आक्रमण आणि फक्त आक्रमणाला सुरुवात केली. जबरदस्त 4 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेची नियमावली आपण ठिकाणी पाहिली. 4 चेंडू 19 धावा. मॅच ऑन आहे. हो पुन्हा एकदा एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा धाडस दुसरीचा मानस. परंतु पाहूया दुहेरी धाव डेंजर एंडला. हो डायरेक्ट हिट झाले असते. फलंदाज बाद झाले असते. चला आपण चेक करूया. चेक करू आपण. चला टीव्ही अंपायर या. ऍडव्होकेट साहेब या. डायरेक्ट हिट झाली आहे की नाही तेच पाहायचं आपल्याला. का समाधानचा पाय लागले स्टंपला हे देखील आपण पाहू. पाय लागले. येस मॅच ऑन आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटक्याची गरज आहे मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. चांगला फटका आलाय. चेंडू पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार शानदार रुबाबदार षटकार. एकदा जोरदार टाळ्या वावनची टीम. फलंदाज आहे ओमकार की जय जयकार. 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. अडला असतील हजारदा. पडला असतील हजारदा. कालोख्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा. झालं गेलं विसर आता. मूठ अवल अश्रू अवल लक्षावरती रोख नजर. ओमकार तू एक प्रयत्न अजून कर. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. रंगात रंगात आणि रंगात आली आता मॅच. जबरदस्त जबरदस्त मॅच. काय जबरदस्त मॅच होती. 6 मध्ये 29 धाव्यांची गरज आहे ती. परंतु आता मॅच आले 2 मध्ये 11. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. चला मॅच बॉल येतोय. परत लागला. चला मॅच ऑन आहे. जबरदस्त मॅच आहे. 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2013 मध्ये पेंदर संघानेच हा नियम आणला आणि अद्याप देखील तोच नियम या मैदानावरती लागू असताना आपण पाहतोय. 2 चेंडू 11
हृदयाचे स्पंदने, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच होती 6 मध्ये 29, मॅच बनली आता 2 मध्ये 11. काय खेळतोय, काय खेळतोय. येणारा चेंडू भरपूर निर्णायक आहे. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक मायबाप, मॅच जर आवडली असेल मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्या. 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. रंगात आणि रंगात आली आता मॅच. इथे पाहतोय 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. ओमकार की जय जयकार. हो, लोवर फुल टॉस होता. मॅच मध्ये शिरकाव करतोय. अगदी जबरदस्त लोवर फुल टॉस चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. मॅच ऑन होती. 2 मध्ये 11 धाव्यांची गरज होती. आता मॅच एकतर्फी बनली. दिस मॅच सेवनली गॉड मिरॅकल, एखादी दैविक चमत्कार मॅच वाचू शकतोय. चला, 1 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. ओ, अशा पद्धतीने सुपर 8 मध्ये दाखल होत आहे स्वर्गीय जीवा भोईर. गावदेवी पेंदर संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. हार्डलक वावनचं टीम हरलात, पण आपण वाघासारखे लढलात. चला, मॅन ऑफ द मॅच. मोठा प्रश्न चिन्ह आहे, तर मॅन ऑफ द मॅच द्यायची कोणाला? प्रथमेशने 2 धावा दिल्यात. महत्वपूर्ण विकेट देखील त्याने घेतला. समाधानने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 विकेट दिला. आता मॅन ऑफ द मॅच द्यायची कोणाला?